नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. धनुराशींच्या माझ्या भाग्यवान प्रेक्षकांनो, मी 2026 हा महिना तुमच्यासाठी विजयाची पताका फडकवणार आहे. तुमचा राशी स्वामी देव गुरु बृहस्पती तुमच्या पंचम स्थानात म्हणजेच विद्या आणि संतान सुखाच्या स्थानी विराजमान आहे. ही स्थिती अतिशय शुभ मानली जाते. सर्वात महत्वाची घटना म्हणजे 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास. धनुराशीसाठी हा अधिक मास आध्यात्मिक आणि रखडलेली धन परत मिळवण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या राशीवर गुरुची पूर्ण कृपा असल्याने या महिन्यात तुमचे अनेक कठीण प्रश्न मार्गी लागतील. करिअर आणि नोकरी. करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा आहे. गुरुच्या प्रभावामुळे नोकरी तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. 17 मे नंतर पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याचे प्रबळ योग आहे. जे लोक शिक्षण क्षेत्र, सल्लागार किंवा व्यवस्थापन क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळासारखा आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर मे महिन्याच्या उत्तरार्ध तुम्हाला चांगली संधी मिळते. मात्र शनीच्या दृष्टीमुळे कामात थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, पण त्याचे फळही तेवढ्याच गोड मिळेल. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर धनुराशीला या महिन्यात मोठे यश मिळेल. उदादित्य योग तुमच्या भाग्याला साथ देईल, ज्यामुळे अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात केलेली कोणतीही धार्मिक गुंतवणूक किंवा नवीन व्यापाराची सुरुवात तुम्हाला दीर्घकालीन नफा. व्यापारासाठी हा नफा धार्मिक गुंतवणूक किंवा व्यापारात नवीन दीर्घकालीनसाठी नफा देऊ शकतो. व्यापारासाठी हा महिना विस्ताराचा आहे. जुनी थकलेली देणी अचानक वसूल झाल्याने तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. शेअर बाजार किंवा गुंतवणूक करताना तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात आनंदाची उतरण होईल. संततीकडून सुखद बातम्या मिळतील. 17 मे नंतर घरात एखाद्या मांगलिक कार्याची नियोजन होऊ शकतं. जोडीदाराशी असलेले नाते अधिक दृढ होईल आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर गुरुच्या कृपेने मोठे आजार टळतील, पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, कारण यकृताशी संबंधित किंवा पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना निकालाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आशादायक असेल. विशेष उपाय. तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी 3 प्रभावी उपाय. पहिला उपाय, रोज सकाळी विष्णू सहस्रनामाचे पठण करा किंवा ऐका. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाची फळं जसं केळी किंवा हरभरा डाळ गरजूंना दान करा. तिसरा उपाय, 17 मे नंतर येणाऱ्या कोणत्याही एका गुरुवारी केळीच्या झाडाखाली पूजा करा आणि तिथे तुपाचा दिवा लावा. यामुळे गुरुची कृपा अधिक प्रबळ होईल आणि धनवृद्धी होईल. तर धनुराशींच्या मित्रांनो, हा महिना तुमच्यासाठी भाग्योदयाचा आहे. त्याचा पूर्ण आनंद घ्या. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वैयक्तिक कुंडली विश्लेषणासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मकर राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.